काय करते इतक्या वेळ पण असतो. बरं त्यांनी आतल्याचे आणि बाहेरचे लढे असते लक्षात ठेवा. एक दरवाजेचे आतले बाहेरचे. रेल्वेमध्ये प्रवास करत असताना तुमच्या लक्षात येईल आतले लोक संघटित असतात, बाहेरच्याला समजा जागा नाही आणि बाहेरच्यांचा त्यांचा झगडा सुरू असतो. असं जाईल ते. हा आपला उठत का नाही. आम्ही एकमेकाकडे पाहत होतो, एकमेकाची क्रियत होती, स्वतःची दया येत होती. अरे उघडत का नाही. एक म्हणजे झोपले का काय म्हणजे काय एक म्हणे दारू पिला सण त्याला काहीच कळत नाही. बरं काही लक्षण असतात. एक तटस्थ लक्षण नावाचं लक्षण आहे. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण दोन प्रकारचे आहेत. एखाद्या घरावर कावळा बसलेला आहे, कोणी जर विचारलं का अमुक माणसाचं घर कुठे, ते कावळा बसला ते घर आहे, तटस्थ लक्षण आहे. कावळा उडून जाऊ शकतो. अनेक स्वरूप लक्षण आहे. 3 मजली बिल्डिंग आहे, मजलं उडून जाणार नाही, ते तसे जाणार आहे. तटस्थ लक्षण असतं की मध्ये जो माणूस आहे दरवाजाच्या आत त्याचा पाण्याचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो, बाहेरचा माणूस उलट चुकीचं उरकत आलेला आहे. आवाजामधली एक लयच वेगळी असते ती थोडीशी. कप बसीचा आवाज आला की हुशार माणसं ओळखतात की चहा तयार आहे. असा मधला आवाजाचा जो एक लय आहे ना, एक ठेक्यामध्ये आवाज असतो तो. याचं उरकत आलं, याचं आटोपलं, हे सगळं कळतं माणसाला. मग दरवाजामध्ये काहीच कळायला मार्ग नाही, आवाज नाही, काही नाही. याचं म्हणजे मेलय का काय, तुला चूक काय झालं. चालून जाऊ आम्ही सगळे. एक गमच्या माणूस सुद्धा त्याचं गाणंच म्हणायला लागला. उघडदार देवा उघडदार दे. त्याला म्हटलं गाणं नको म्हणून तू. मीच म्हटलं गाणं म्हणू नको. तो म्हणजे का बरं. म्हटलं देवाला कसं अडचणी टाकतो. देवाने विनंती करतोय देवाला. म्हणजे दुसरं गाणं म्हटलं तर मग देवाने तुझं ऐकाव का त्याचं ऐकाव. म्हणजे दुसरं कोणतं गाणं म्हणू शकतो तो. म्हटलं खूप गाणे आहेत. म्हणजे कुठलं म्हणू शकतो. म्हटलं म्हणू शकतो. म्हणजे सांगा बरं. म्हटलं कल्पना करतो जर म्हटला जीवनातली घडी गाणं बिणं म्हणू नको. उघडत का नाही. एक म्हातारा माणूस माझ्या समोर होता. म्हणजे बाबा इथं पाणी आहे तो कुठं. म्हणून थांबा थोडस. म्हणजे आता नाही जमत. एक चिडला माणूस, एक तरुण चिडला. आमचा पुढारी झाला तो. 2-4 माणसं ओरडून पलीकडे गेला. सगळ्याकडे बघितलं एक वेळेस. तरी सगळ्यांचा सल्ला घेतला. तो ज्यावेळेस आम्हाला सोडून पुढे गेला ना, आम्ही म्हटलं तुला आगे बोल, हम तुम्हारे पीछे. अरे तिथं जाऊन म्हटलं मारू नाच. म्हटलं मार. जोरात लाथ मारली त्यांनी. दार उघडलं, मध्ये कोणीच नव्हतं. हा जो त्रास झाला हा अज्ञानामुळे झाला की अन्यथा ज्ञानामुळे झाला. दोनच शब्द आहेत बघा, लक्षात ठेवा. अन्यथा ज्ञान आणि अज्ञान दोन गोष्टीमुळे जगातला माणूस त्रस्त आहे. त्रस्त आहे जगातला माणूस दोनच गोष्टीमुळे. हे स्वामींनी लिहिलं की 2 गोष्टी कारणीभूत आहेत बाबा. त्यासाठी एक करावं लागेल, तुला ज्ञान आत्मसात करावं लागेल. अज्ञानामुळे त्रस्त आहे त्यापेक्षा अन्यथा ज्ञानामुळे जास्त त्रस्त आहे. गैरसमजामुळे जे अर्धवट ज्ञान आहे ना, हे नेहमी त्रासदायक आहे. स्वतःला त्रासदायक, दुसऱ्याला त्रासदायक आहे. अर्धवट असलेला डॉक्टरही त्रासदायक आहे. अर्धवट असलेला शिक्षकही त्रासदायक आहे. अर्धवट असलेला इंजिनियर असो की कोणी असो. चुकीची माहिती, गैरसमज, त्या गैरसमजाने त्रस्त झालेला आहे माणूस. अज्ञानाने त्रस्त झालेला आहे माणूस. त्रस्त होऊन गेला माणूस. आणि मग नाही त्या चुकीच्या कल्पना निर्माण करतो, त्या राबवण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यामध्ये तो भाव नाही का ज्ञानाचा. स्वामी सांगतात आहे. तो अधिकार माणसा तुझ्यामध्ये आहे, ज्ञानाचा अधिकार. सुरीसारखा सरळ होऊ शकतो, सुरीसारखा स्वच्छ होऊ शकतो, तेजस्वी होऊ शकतो. माणसा तू श्रीमंत आहेस, गर्भ श्रीमंत आहे. स्वतःला तू असा समजू नकोस. म्हणून तर बाबा तुला परमेश्वर भीक मागत असतो. परमेश्वर तुला भिक्षा मागतो. तुझ्यासाठी फिरत राहतो. तू वाडोवाडी तुला दिवसण्याचा प्रयत्न करतो. श्री चक्रधर स्वामींचे किती अनंत उपकार आहेत आमच्यावर, अनंत उपकार आहेत. मगाशी खोबराकडे सरांनी सांगितलं
चर्मकाराची लीळेला थोडासा स्पर्श करून गेले. चर्मकाराची लीळा खूप चांगली लीळा आहे, खूप चांगली लीळा आहे. त्या लीळेवरची माझी एक कविता आहे. तो असं म्हणतो, त्याला चुनखडीत घालल्यानंतर मज ते जाळत होते तेव्हा मीही ते जाळतची होतो. मज ते जाळत होते तेव्हा मीही ते जाळतची होतो. त्या तेजाने तेज दिले मी ह्या तेजाला जाळीतो होतो. मी म्हणजे कोण होतो? चुनखडीत टाकल्यानंतरही मी बाजारात फिरत होतो. स्वामींचा स्पर्श झाल्यानंतर स्वामींनी तिची सुपारी घेतली ना, ती सुपारी कमी किमतीची नाही, लक्षात ठेवा. ते सुपारीचं खांड कमी किमतीचं नाही, त्याला प्रतिसाद देणं महत्वाचं आहे. स्वामींना माहिती की ही सुपारी खाल्ल्यानंतर मला विषाची सुपारी खावी लागेल. विषाची सुपारी खाण्यासाठी स्वामींची ती प्रतिज्ञा आहे की ती सुपारी सुद्धा खायला मी तयार आहे, पण ही विषमता मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. ती सुपारी मी खायला तयार आहे. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान, स्वामींचे विचार हे समजून घेणं महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. एक एक लीळा फार बोलकी आहे, फार महत्वाची लीळा आहे. मोठ्या लीळांच्या सहवासामध्ये जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. कैवल्यवासी मेश्राम साहेब यांनी नव्याने मानवभाव संप्रदायाच्या दृष्टिकोनातून श्री चक्रधर स्वामींचे विचार लोकांसमोर जे मांडलेले आहे, अतिशय खंबीरपणाने त्याच्या सिद्धास्त लेखणीतून प्रकट झालेले. मानवभाव संप्रदायावर येणारं संकट जे आहे, त्या संकटाला तोंड देण्यासाठी काही त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. महानुभावांच्या हिंदुत्वावर आक्रमण नावाचं पुस्तक, सगळी पुस्तकं. आणि जेव्हा जेव्हा मला त्यांची आठवण येते ना, त्या वेळेला ते मला असे दिसतात, त्यांच्या हातामध्ये गाठी आहे. जावेची देवाच्या यात्रेमध्ये आमची हमखास भेट व्हायची, हातामध्ये त्यांच्या गाठी असायची, चेहऱ्यावर प्रसन्नता असायची, कट्टर धार्मिकता. त्यांनी मला सिंधुबाईच्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं चैत्र महिन्यामध्ये. त्या ठिकाणी कार्यक्रमाला तो 2 दिवसाचं प्रवचन होतं. चांगला सहवास मला त्यांचा लाभला. पुन्हा त्यांची इच्छित आपलीकडे काहीतरी कार्यक्रम घेऊन प्राध्यापक शिंदे साहेब त्या ठिकाणी होते. आज प्रकर्षाने मला त्यांची आठवण होती. काही दिवसापूर्वी इथं पदयात्रा काढली, त्यावेळेस माझं या ठिकाणी प्रवचन झालेलं होतं. त्यांनी बोलवलं, ते होते तोपर्यंत येण्याचं सौभाग्य मला काही प्राप्त झालेलं नाही. पण नंतर का होत नाही, त्यांचा जो परिवार आहे या ठिकाणी, त्यांच्या आश्रममध्ये आलो, त्यांनी निर्माण केलेली जी वास्तू आहे, त्यांचे जे कर्मभूमी आहे, कार्यक्षेत्र आहे, त्या ठिकाणी आलो. आणि एवढी मोठी जी संपदा आहे डॉक्टर साहेबांनी निर्माण केलेलं, फार मोठं धन आहे. एवढे माणसं त्यांनी जोडलेले आहेत. विद्वान लोकांचा संच त्यांच्या भोवती आहे. अत्यंत चिकाटीने त्यांनी काम केलेलं आहे. आणि स्वतःमधला एक असा पुरुष, खंबीर पुरुष त्यांनी जागा केलेला आहे. स्वतःमध्ये धीरत्व जागं केलं, वीरत्व जागं केलं, आणि ते तुमच्यामध्ये उठलेलं आहे. तुमच्या सगळ्यामध्ये, तुमच्यामध्ये चेतना निर्माण केलेली आहे. आणि म्हणून जीव सर्वाधिकारी या सूत्राच्या हिशोबाने तुमचा अधिकार तुम्हाला त्यांनी बहाल केला. तुमच्यातला जो अधिकार आहे तो त्यांनी जागा केलेला आहे. मी त्या ठिकाणी मला जे कार्यक्रमासाठी पाचारण केलेलं आहे ते या परमार्ग अध्ययन मंदिराचे सर्वच पदाधिकारी सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मला सेवेची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल. उद्याच्या कर्माला आमच्या शेजारी फलटणकर बाबांचा आश्रम आहे, तिथे खूप मोठा कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमासाठी मला लगेच निघणं गरजेचं आहे. रात्रभराचा प्रवास आहे. कारण खूप संत म्हणत आहेत त्या ठिकाणी येणार, आणि मी जर तिथे नसलो तर ते काही बरं वाटणार नाही. माझ्याकडे लोक मुक्कामासाठी येणार आहेत. तेव्हा मी परवानगी सर्वच पदाधिकाऱ्यांची घेतली, अध्यक्ष बाबा यांची परवानगी घेतलेली आहे. आणि माझं हे वक्तव्य संपलं की मी सगळ्यांची रजा घेऊन, परवानगी घेऊन मी माझ्या प्रवासाला लागतोय. पुनश्च एक वेळ सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी केलेला आहे. त्या मार्गदर्शनामध्ये सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य माणसाला समजेल, उमजेल, रुचेल आणि पटेल अशा भाषेमध्ये आणि अशाच प्रकारचे संदर्भ समजावून आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबांनी आता नुकतं सांगितलं की त्यांना कुठे
बाहेर जायचं आहे अतिशय महत्वाच्या कामाने. आपल्या प्रवचनामध्ये बाबांनी सांगितलं की जीव सर्वाधिकारी आहे. म्हणजेच उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, धुळवाईंचं उदाहरण दिलं की एका पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरणारा व्यक्ती आज त्याची जी मुलं आहेत ती जगाच्या पातळीवर सर्वात रिचेस्ट व्यक्तिमत्व म्हणून ओळखण्यात येत आहे. आता या 1-1.5 महिन्यापूर्वी पेपरमध्ये आलं होतं की जगामध्ये सर्वात रिचेस्ट पर्सन. फक्त फरक एवढाच आहे इच्छाशक्तीचा. ज्या माणसामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते काही जाणून घेण्याची, काही आत्मसात करण्याची, ती वस्तू तो आत्मसात करतो. परंतु आधीच त्याला पाहून घेणारी जी लोक असतात, ज्यांच्यामध्ये न्यूनगंड असतो, सामना करण्यापूर्वीच हारलेले असतात. प्रवचनाला आपण सुरू ठेवित आहोत आणि यानंतर दुसरे प्रवक्ते म्हणजे दुसरे पाहुणे आदरणीय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री वाकीकर बाबा दामोदेकर यांना मी सादर पाचारण करतो आहे की त्यांनी आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय वाकीकर बाबा. गमयोग शास्त्रा षडदर्शना जीवशिता न कळे परात्मा. तो केळमीमतील वाल्प विवेकांशे वरणीन सर्व विषया कुलकर्म सत्सु. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. महानुभाव, परमार्थ अध्ययन मंदिर संस्था आणि दरवर्षीप्रमाणे या मंदिराचा संपन्न होणारा वर्धापन दिन. बंधूंनो, यावर्षी आपण या मंदिराचा 22वा वर्धापन दिन संपन्न करत आहोत. आणि आपलं अहोभाग्य आहे की ज्या बाबांनी मला या मंदिरचे संस्थापक परमपूजनीय कैवल्यवासी राघो वेश्राम गुरुजी यांचा परिचय करून दिला होता. आम्ही चिकन खायला बाबांच्याकडे होतो. गुरुजी काही कामानिमित्त बाबांच्याकडे आले होते आणि एखादे संत महंत आल्यानंतर जसे तिथले महंत धावत त्यांना कामोरे जातात, तसं बाबा एकदम पलंगावरनं उठले आणि धावत गेटपर्यंत गेले आणि गुरुजींना सन्मानपूर्वक घेऊन येत होते. आम्हाला प्रश्न पडला, हे गृहस्थाश्रमी माणसं दिसतात, पाठीमध्ये शबनम आहे, हातामध्ये गाठी आहे, व्यक्तिमत्व साधारणच आहे, आणि बाबा एवढे धावत का गेले? आणि अक्षरशः जेव्हा त्यांना स्थान द्यायचं तेव्हा बाबांनी आपल्या पलंगावर त्यांना जागा करून दिली होती. आणि गुरुजी तुम्ही इथं कसा खूप आग्रह करत होते, तेव्हा गुरुजींनी निश्चितपणे हात जोडले, थोडंसं हसले.